नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SMT आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा 10 तारखेचा व्हिडिओ आहे, 10 सप्टेंबर, आणि कालपासून म्हणजे 9 सप्टेंबरपासून मी सकाळी मॉर्निंग बॅच पुन्हा एकदा सुरू केलेली आहे 9:30 वाजताची। तर ही ऋषाली आहे 7th स्टँडर्ड। तर तिचं मी तिला काही शिकवलं नाही कारण की तिच्या नोट्स खूप इनकम्प्लीट आहेत। तर ती सध्या तेच कंप्लीट करते कारण की ती गावाला गेली होती आणि गणपतीनंतर 1 वीक नव्हती। त्याच्यानंतर हा जो तेजस आहे 4th स्टँडर्डचा, त्याला मी मॅथ्सचं करायला सांगितलेलं, शिकवलेलं, आणि हिला मराठीचं लिहून दिलेलं आदल्या दिवशी प्रॅक्टिस, आणि आता तिची मी ओरल घेते। खिडकी कोणी उघडली? वर्ग कोणी झाडला? घ्या, करा पाठ। हां, रिपीट कर लाईन। वर्ग धनुने उघडला, धनुने उघडला, धनुने उघडला, असं रिपीट कर। तर हिला आदल्या दिवशी व्यवस्थित शिकवून घरी तिने प्रॅक्टिस केलेली, तरी सुद्धा ओरल घेताना आलं नाही कारण की मग तिने फक्त लिहायचं काम केलं होतं, वाचलं नव्हतं। तसंच म्हटलं बघूया हिंदीचं पण मी काही दिवसांपूर्वी घेतलेलं तिचे क्वेश्चन आन्सर लिहून, तर ते येतात की नाही बघूया म्हणून मग तिचं परत मी बोर्डवर लिहायला सांगितलेलं। एक सरप्राईज टेस्ट घेतली छोटीशी। त्यानंतर 7ची जी ऋषाली आहे तिला मॅथ्समध्ये थोडासा डाऊट होता, तर ते मी तिला इथे शिकवत होती। 7y² + 8। आता वाले जे टर्म्स आहेत त्यांना ॲड करायचं, पण इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, प्लस मायनस काय होतं? मायनस होतं। म्हणून आपल्याला 7 मधून 3 मायनस करायचे। 7 मधून 3 मायनस केल्यावर किती आले? 4y², आणि इथे मोठ्या नंबरला प्लसचं साइन आहे म्हणून इथे पॉझिटिव्हच येणार। ठीक आहे, आता इथे y सोबत दुसरं इथे काय नाहीये, मग ते ॲज इट इज लिहायचं 10y। त्याच्यानंतर -16 + 8, प्लस मायनस मायनस होतं, आणि इथे मायनसचं साइन आहे म्हणून मायनसचं साइन मोठ्या नंबरला। कळलं? आला? सी क्वेश्चन इज व्हॉट? कन्वर्ट इनटू लाईक फ्रॅक्शन। First of all, tell me what is meant by like fraction? So the fraction in which denominators are same. जैसे कि 3/4, 2/4, इसमें denominator क्या है? Same है, 4 है। So these are the like fraction. And unlike means what? The fractions in which denominators are not denominators are not same, different. Okay, तो ये सारे क्वेश्चन में देखो डिनोमिनेटर्स डिफरेंट है, तो उसको हमें सेम करना है। तो सबसे पहले देखो 3/4। इथे मी क्लास 5ला कन्वर्ट इनटू लाईक फ्रॅक्शन हा क्वेश्चन शिकवत होती, टॉपिक मॅथमध्ये। मॅथचं मी काय करते, एकाच दिवशी त्यांना सगळं शिकवत नाही, रोज थोडं असं शिकवते, कारण मुलं तशी सकाळच्या बॅचमध्ये कमीच आहे आणि इव्हिनिंग बॅचमध्ये पण मी तसंच करते बऱ्याचदा। एकाच दिवशी सगळं शिकवत नाही कारण मग ते त्यांच्या डोक्यावरून जातं, म्हणून रोज थोडं शिकवते, पण डेली मॅथ घ्यायचा प्रयत्न करते। कधी कधी असं होतं की नाही वेळ भेटत घ्यायला, तर अशा वेळी सोडून देते, पण बऱ्याचदा मी मॅथ शिकवते। एखादा क्वेश्चन का असेल ना तो शिकवते, म्हणजे मग घरी प्रॅक्टिस करायला सांगते, आणि मग सगळी एक्सरसाइज पूर्ण झाली की मग घरी त्यांना परत एकदा सॉल्व करायला सांगते। त्यानंतर ही आहे माझी 2:30 वाजताची बॅच। ह्या बॅचमध्ये तुम्हाला माहिती आहे की 6, 7, 8 स्टँडर्डचे स्टुडंट येतात। त्याच्यानंतर 3:30 वाजता 1st स्टँडर्डचा स्टुडंट्स येतात। तर व्हिडिओ कधी मी उशिरा शूट करते, तर हे सगळे स्टुडंट आल्यानंतरचा व्हिडिओ आहे बघा, 4:30 वाजताचा। नवीन टीचरसुद्धा खूप चांगले आहेत, त्यांना ऑलरेडी ते 5th 6th पर्यंत ट्युशन घरी घेतच आहेत, म्हणजे इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला वगैरे। त्याच्यामुळे त्यांना बराच एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे माझं खरंच बरंचसं टेन्शन कमी झालेलं आहे। प्रॉपर चेकिंग करतात, आणि 1st, 2nd, 3rdचे जे मुलं असतात त्यांना पटापट क्वेश्चन वगैरे लिहून देणं, तर मग ते जणी मिळून आम्ही मिळून पटापट करतो, म्हणजे मग कसं लोड येत नाही। आणि आता मी पेपर काढायला सुरुवात केलेलीच आहे, म्हणजे जसं की आता समजा सायन्सचे 4 लेसन येणार असतील तर त्याच्या सगळ्या फिल इन द ब्लँक, जोड्या लावा, त्याच्यानंतर ट्रू आणि फॉल्स, हे जे सगळे आहेत, नेम द फॉलोइंग, तर हे सगळे मी क्वेश्चन सगळ्या म्हणजे सगळ्या लेसनचे एकत्र उलटसुलट करून मुलांना देते, कारण बऱ्याचदा मुलं काय करतात एकदम लाईन वाईज लिहितात। तर अशा पद्धतीने मी मुलांकडून तयारी करून घेते सेमिस्टरची जी एक्झाम असते, कारण कोणाची 60 मार्क्सची आहे, कोणाची 80 मार्क्सची आहे। इथेच घेऊन प्रॅक्टिस करायची, हां थोड्या जागी, ठीक आहे।
तर मी शक्यतो बाहेरच्या रूममध्ये थांबते हॉलमध्ये आणि टीचरला आतमध्ये बसवते. मग म्हणजे आम्ही असं म्हणजे पोझिशन आमचे चेंज करत राहतो. कधी मी आतमध्ये जाते, कधी त्या बाहेर येतात. जसं जमेल तसं करतो. तर मला ह्यांना मॅथ शिकवायचं होतं 7th स्टँडर्डला. तर मग मी ह्या तिघांना एकत्र केलं. अदरवाईज मी सगळ्या मुलांना असं शक्यतो वेगवेगळं बसवते. म्हणजे जी मुलं जास्त आवाज करतात, ज्यांच्यामध्ये जास्त फ्रेंडशिप आहे, त्यांना वेगवेगळं बसवते. जेणेकरून क्लास जास्त डिस्टर्ब नहीं होणार. अभी क्या करोगे, ये 100 माइनस है प्लस है, तो उस साइड जाएगा तो क्या हो जाएगा माइनस। ये सबसे इजी है 100 80 हाँ देख. त्यानंतर 5:30 वाजता माझे स्टेट बोर्डचे काही स्टुडंट्स आणि CBSEचे सेकंड स्टँडर्डचे स्टुडंट आले. तर त्यांना मी पटापट ऑलरेडी माझे 2-3 तरी लेसन शिकून झालेले होते. त्याच्यामुळे आता म्हणजे फक्त रिव्हिजन सुरू आहे. तर त्यांना मी आय थिंक हिंदीचं जो एक लेसन आहे त्याचं किसने किस्से कहा ते लिहून दिलेलं नोटबुकमध्ये प्रत्येकाच्या, जेणेकरून त्यांच्या हाताखालून एकदा जाईल व्यवस्थित. बाकी स्टुडंटनासुद्धा त्यांचं मी काम बऱ्याचदा होमवर्क जाताना देते. काय बाहेर करायचं असेल, कोणती टेस्ट लिहून आणायची, क्वेश्चन लिहून घरून आणायचे, तर ते सगळं मी जाताना देत असते. पण मला प्रत्येक गोष्ट शूट करता येत नाही, कारण मग शूटिंगमुळे कधी कधी मुलं पण डिस्टर्ब होऊ शकतात, कारण की ते कॅमेराकडे वगैरे बघतात. म्हणून मी अगदी थोडं मध्ये मध्ये शूट करते. तर ह्याला सायन्सची टेस्ट सांगितलेली, तो सायन्सचा करत बसलेला. पण काही मुलं एक ना अजिबात मनापासून काही करत नाही, खूप वेळ घेतात सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग मी त्यांना खूप वेळ थांबवून ठेवते, जेणेकरून कंटाळून ते करतील असं वाटतं. मग कधी कधी कंटाळूनही करत नाही, मारूनही करत नाहीत. मग अशावेळी काय केलं पाहिजे कधी कधी सुचतच नाही. तर तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर 6:30 ते 8:30च्या बॅचमध्ये 4-5 मुलं येतात, कारण की त्यांची स्कूल जी आहे ती 6 वाजता किंवा 5:45 वाजता वगैरे सुटते. मग त्यामुळे त्यांना यायला उशीर होतो. मग त्यांना त्यांचं काम सुरुवातीला आल्यावर करायला सांगते, की तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा जो होमवर्क वगैरे केलं आहे, मी जे काय सांगितलेलं ते करून ठेवा आणि मग नंतर त्यांचं मी चेकिंग करते. तोपर्यंत 5:30च्या बॅचमध्ये जे मुलं आलेली आहेत त्यांचं 6:30पर्यंत एक सब्जेक्ट होतो. मग त्यांना मी दुसरा सब्जेक्ट शिकवते. तर मग तसं आता सेकंड स्टँडर्डला हिंदी करून झालेलं, मग मी त्यांना मॅथचं मल्टिप्लिकेशनचं दिलेलं. तर आता बघा तुम्ही किती 7:45 होत आलेले आहेत. तर रोजच्या प्रमाणे आम्ही प्रेयर घेतली आणि आमचा दिवस खूप चांगला गेला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ शेअरसुद्धा करा बरं का.